श्यामाची उक्ती बाबा आनंदे बरे म्हणती देऊळ पूर्ण झाली यावरती येऊ की वस्तीस आपणही लावून वाडियाकडे दृष्टी बाबा करीत मधुर गोष्टी वाडा पुरा झालिया पाठी आपुले साठीच तो लावू तेथेच आपण बोलू चालू तेथेच आपण अवघे खेळू प्रेमे आपापण कवटाळू भोगू सुकाळू आनंदाचा असो तेव्हा श्री साईंप्रत माधवरावजी ऐसेही पुसत हेची जरी अनुज्ञा निश्चित पायासी मुहूर्त करू की बरी आहे ना देवा वेळ फोडावया आणू ना नारळ फोड फोड म्हणता तात्काळ आणून श्रीफळ फोडिले असो पुढे झाला गाभारा मुरलीधर देवाचा चौथरा मूर्ती एका कारागिरा सोपविली की करावया पुढे आली ऐसी वेळ बाबांस आले दुखणे प्रबळ निकट पातला अंतकाळ अंतरी तळमळ भक्तांच्या बापू साहेब अस्वस्थ चित्ती आता पुढे या वाड्याची स्थिती काय होईल नकळे निश्चिती म्हणून खंती उद्भवली इत उत्तर बाबांचे पाय मंदिरास या लागती काय लाखो रुपये जाहले व्यय अंती हा व्यत्यय पातला बाबांनी देह ठेविल्यावर कशास मुरलीधर वा घर कशास वाडा अथवा मंदिर दुश्चित्त अंतर बुट्टींचे पुढे कर्मधर्म संयोगे अंत समय साई नियोगे जाहले वाड्याची या महद्भाग्ये मनाजोगे सकळांच्या मजला वाड्यात द्या ठेवून हे अंतकाळीचे बाबांचे वचन निघता बाबांची या मुखातून जाहले निश्चिंत मन सर्वांचे मग ते पवित्र साई शरीर जाहले गाभारिया माझी स्थिर वाडा जाहला समाधी मंदिर अगाध चरित्र साईंचे धन्य भाग्य त्या बुट्टींचे जयांची या गृही स्वसत्तेचे विसावे शरीर श्री साईंचे नाम जयांचे अतिपावन असो ऐसी ही कथा पावन परिसोनी श्रोते सुख संपन्न हेमाड साईनाथांसी शरण सोडीन चरण क्षणभरी घडोत भोग इष्टानिष्ट साई एक राखिता संतुष्ट वर्तता मार्गे यथोपदिष्ट लाधेल अभीष्ट अचूक कथा वक्ता आणि वदन जेथे साई समर्थ आपण तेथे हेमाड कोठील कवण उगाच टोपण नावाचा म्हणून पुढे होईल प्रेरणा तैसीच कथा येईल श्रवण वेळी होईल जी जी रचना तियेची विवंचना का आज स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम तथा समाधि मंदिर निर्माणं नाम 39तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की